परदेशी दुपारी 3च्या बातम्यांमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। अर्थात सगळ्यांच्या चर्चेतली बातमी ती म्हणजे उद्धव ठाकरे यांची अयोध्यावारी। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावरती आहेत। आज ते प्रभू रामाचं दर्शन घेणार आहेत आणि यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अयोध्या दौऱ्यावर टीका करणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय। भाजप आणि हिंदुत्व या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत। आम्ही भाजपपासून बाजूला झालेलो आहोत, हिंदुत्वापासून नाही, असं म्हणत भाजपकडून केल्या जाणाऱ्या आरोपांना उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलंय। अयोध्येत राम मंदिराच्या निर्माणासाठी शिवसेनेकडून 1 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आणि यावेळी त्यांनी योगी सरकारकडे अयोध्येत महाराष्ट्रातून येणाऱ्या रामभक्तांसाठी महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जागा देण्याचं आवाहन केलंय। 2018 मध्ये मी पहिल्यांदा इथं आलो होतो आणि त्यानंतर मी पुन्हा इथं येईल असं म्हटलं होतं। पुढच्या वेळेस नोव्हेंबरमध्येच मुख्यमंत्री बनलो। मी मुख्यमंत्री होईन असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं, पण ती गोष्ट घडली आणि त्यामुळे मी तिसऱ्यांदा इथं आलोय असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं। आणि त्यामुळे आज पुन्हा अयोध्येत येणं ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट असल्याचं त्यांनी सांगितलंय। काँग्रेसचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री सुनील केदार हे देखील अयोध्येत दाखल झाले। शिवसेनेच्या दौऱ्यात अयोध्या दौऱ्यात केदार ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत रामजन्मभूमीत श्रीरामाचं दर्शन घेणार आहेत। सध्या सुनील केदार हे अयोध्येतील पंचशील हॉटेलवर शिवसेना नेत्यांसोबत उपस्थित आहेत। काँग्रेसची अयोध्येबाबतची भूमिका आणि केदार यांचं अयोध्येला जाणं यामुळे सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। शरीर किनारी आरती करण्याची इच्छा होती, पण कोरोनामुळे शक्य नाही आणि त्यामुळे मी पुन्हा येणार आहे, यापुढे अनेकदा अयोध्येत येणार आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। आज भी करने की इच्छा थी। आप सारे लोग जानते हो कि पूरे विश्व में वो कोरोना वायरस का सब एक आतंकी फैला हुआ है और कल ही मैंने मेरे राज्य की पूरी जनता को आह्वान किया है, विनती की है कि कहीं पर भीड़ ना करे और इसलिए मैंने आज जो आरती वहाँ करने वाले थे हम सारे लोग आज तो नहीं कर रहे, लेकिन मैं जरूर आऊँगा, फिर से आऊँगा और आते रहूँगा, आरती भी करूँगा। नम्रतापूर्वक कहना चाहता हूँ कि मैं सरकार की ओर से नहीं, लेकिन हमारी ओर से, हमारी ट्रस्ट की ओर से 1 करोड़ रुपए की राशि मैं मंदिर निर्माण के लिए आज घोषित कर रहा हूं और मैं विनती करता हूं बड़े विनम्रता के साथ जिन लोगों के ऊपर ये जिम्मेदारी सौंपी गई है, ट्रस्ट के जितने सारे महानुभाव हैं, उनको विनती करता हूं कि ये हम राम भक्त इस मंदिर निर्माण के लिए अपना एक छोटा सा योगदान दे रहे हैं, उसका वो स्वीकार करें। योगी जी कल परसों ही कल ही मेरी बात हुई, उनको भी मैं विनती करता हूं कि मंदिर तो जरूर बनेगा, हम सब मिलकर बनाएंगे, वो तो बात अलग है, राम भक्त मंदिर बनाएंगे, लेकिन महाराष्ट्र से काफ़ी सारे राम भक्त यहाँ जब भी आएंगे तो उनको रहने के लिए मैं योगी जी को एक विनती करता हूं कि अगर वो यहाँ एक जगह हमें दे दे तो महाराष्ट्र सरकार की ओर से महाराष्ट्र भवन का भी निर्माण हम यहाँ करेंगे। ये मंदिर तो सबके लिए रहेगा और मंदिर तो ऐसा बनेगा कि पूरी दुनिया, पूरा विश्व ये मंदिर कैसा है, कैसे बन गया, वो देखने के लिए आए, ऐसी मेरी इच्छा है। शिवसेना, शायद मैं बीजेपी से अलग हुआ हूं, हिंदुत्व से नहीं। हिंदुत्व और बीजेपी अलग है। बीजेपी का मतलब हिंदुत्व नहीं है, हिंदुत्व अलग है, बीजेपी अलग है। तो हम बीजेपी से अलग हुए हैं, हिंदुत्व से नहीं। त्यामुळे आता या पत्रकार परिषदेनंतर राम मंदिराकरता जी नियोजित जागा आहे तिथं जाऊन ते रामलल्लाचं दर्शन घेणार आहेत। तिसऱ्यांदा अयोध्येत येण्याचं सौभाग्य लाभल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। मुख्यमंत्री होईल असं वाटलं नव्हतं, स्वप्नातही वाटलं नव्हतं, पण निश्चितच श्रीरामाच्या आशीर्वादाने हा योग माझ्यासाठी चालून आला असावा अशी भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे। भाजपपासून वेगळा झालोय पण हिंदुत्वापासून नाही। भाजप आणि हिंदुत्व ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत आणि भाजप म्हणजे हिंदुत्व असं समजण्याचं कारण नाही असं कुणीही म्हणू नये असं त्यांनी ठासून सांगितलं। त्याचबरोबर जे महाराष्ट्रातील लोक, जे भाविक अयोध्येमध्ये येतात त्यांच्याकरता महाराष्ट्र भवन उभारलं जावं आणि मंदिरासाठी 1 कोटी रुपयांचा निधी देणगी जी आहे ती शिवसेनेच्या वतीने देणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी जाहीर केलंय।
त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, कारण या दौऱ्यावरती आधी भाजपने टीका केली. खुद्द उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं की हा उद्धव ठाकरेंचा राजकीय स्टंट आहे आणि ते त्यांच्या विचारधारेपासून भटकलेले आहेत. त्याच्यामुळे पुन्हा एकदा हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन जी मतं त्यांच्यापासून दुरावलीत किंवा जो वर्ग त्यांच्यापासून दुरावलेला आहे हिंदुत्व वर्ग, तो पुन्हा एकदा जवळ करण्यासाठी म्हणून त्यांचा हा खटाटोप असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर भाजपने ही देखील टीका केली की या बाबतीत काँग्रेस देखील त्यांच्यासोबत येणार आहे का, हाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता. पण या सगळ्या गोष्टीला त्यांनी थोडक्यात अगदी एका वाक्यात उत्तर दिलं की त्यांनी एका वाक्यात उत्तर देऊ केलेलं आहे भाजपच्या टीकेला. आणि ते उत्तर म्हणजे भाजप आणि हिंदुत्व या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. भाजप म्हणजे हिंदुत्व आणि हिंदुत्व म्हणजे भाजप असं समजण्याचं कारण नाही. आम्ही भाजपपासून वेगळे झालेलो आहोत पण हिंदुत्वापासून नाही. अर्थात त्यांच्या उत्तरातनंच, त्यांच्या या एवढ्या एका वाक्यातनंच भाजपने आतापर्यंत जी टीका केलेली होती त्यांच्यावरती त्याला त्यांनी उत्तर दिलेलं आहे, प्रत्युत्तर दिलं आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. पण मंदिरासाठी 1 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा ही देखील महत्त्वाची म्हणता येईल. त्यामुळे एक लक्षात घेतलं पाहिजे की राम मंदिर निर्माणाच्या संदर्भात किंवा त्या संदर्भात झालेल्या सगळ्या घडामोडींमध्ये शिवसेना वारंवार राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करत राहिलेली आहे. त्याबद्दल उद्धव ठाकरे खुद्द अयोध्येत गेले होते. पहिले मंदिर फिर सरकार असं त्यांनी म्हटलं होतं. त्या सगळ्या घडामोडी, तेव्हा केलेली शरयूची आरती आणि त्यानंतर आज मंदिराकरता 1 कोटी रुपयाचा निधी त्यांनी घोषित करणं किंवा ते देण्याच्या संदर्भात सांगणं, यावरनं ते एक निश्चित आहे की उद्धव ठाकरे पुन्हा एकदा त्या सगळ्या लोकांना एक संदेश देऊ इच्छित आहेत जे असं म्हणतायत की शिवसेना ही हिंदुत्वापासून वेगळी झाली आहे. आणि आज खरं तर एक मुख्यमंत्री म्हणून, पक्षप्रमुख म्हणून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्याबरोबर आहेत. उदय, पहिले तर तू ज्या पद्धतीने घडामोडी आमच्यापर्यंत पोहोचवतोयस, आपल्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय त्याबद्दल कौतुकच केलं पाहिजे. पण आता आज दिवसभर कशा पद्धतीने उद्धव ठाकरेंचा दौरा असणार आहे? उद्धव ठाकरे रामलल्लाच्या दर्शनासाठी पोहोचलेत का? विशाल, मी आता राम जन्मभूमी स्थळाच्या अगदी बाहेर उभा आहे, मुख्य प्रवेशद्वाराजवळ. आपण इथे माझ्या मागे बघत असाल, हेच ते मुख्य प्रवेशद्वार आहे जिथे मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे. आणि याच पहिल्या सुरक्षा दरवाजाजवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गाडी येणार आहे. इथून ते चालत आतमध्ये जाणार आहे. त्यांच्यासोबत शिवसेनेचे नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि त्याचबरोबर जे मोजके मान्यवर आहे ज्यांची परवानगी देण्यात आलेली आहे त्या सर्वांना इथून आतमध्ये सोडण्यात येणार आहे. आपण पाहत असाल इथून सर्व जे मुख्य अतिथी आहेत ते रामलल्लाच्या दर्शनासाठी श्रीराम जन्मस्थळाच्या इथे जाणार आहेत. थोड्याच वेळात त्यांच्या इथं आगमन होणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या आगमनासाठी इथे जोरदार तयारी देखील करण्यात आलेली आहे. अगदी वाजत गाजत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इथं आणण्यात येणार आहे. त्यासाठी काही उत्तर प्रदेशचे शिवसैनिक जे आहेत ते देखील इथे आलेले आहेत. मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी देखील कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे. आपण जर एकदम दूरवर या साईडला नजर टाकली तर हाच मुख्य रस्ता आहे ज्या रस्त्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे थेट या राम जन्मभूमी स्थळावरती येणार आहे. इथे जर आजूबाजूला नजर टाकलं तर इथे लव अंकुश मंदिर आहे, संकटमोचन हनुमानजीचं मंदिर आहे, लवकुश कथा मंदिर आहे, अशी सर्व मंदिरं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. एकूणच अयोध्येमध्ये प्रत्येक घरासमोर एक मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. मंदिरांचं शहर म्हणून अयोध्येला ओळखलं जातं. शिवसैनिक इथे मोठ्या संख्येने आलेले आहेत. त्यामुळे सर्वत्र आपण इथे बघू शकतो की जयघोष जो आहे श्रीरामाचा ते सुरू आहे. आणि अशा या ऐतिहासिक वास्तूला तिसऱ्यांदा शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रार्थना करण्यासाठी येत आहेत. थोड्याच वेळापूर्वी पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे की सुप्रीम कोर्टाने राम मंदिर निर्माणाचा मार्ग मोकळा केलेला आहे. राम मंदिर निर्माणासाठी ट्रस्टची देखील स्थापना करण्यात आलेली आहे आणि या ट्रस्टसाठी शिवसेना पक्षाकडून 1 कोटी रुपयाची देणगी देखील देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. त्याचबरोबर सक्रिय सहभाग देखील शिवसेनेचा प्रत्येक क्षणी या राम मंदिर निर्माणासाठी असणार आहे. आपण इथे बघाल या इथे सर्वजण येणार आहेत आणि इथूनच सर्व शिवसेनेचे नेते, मंत्री, आमदार, खासदार असतील सर्वजण ठाकरे कुटुंबीय इथूनच
राम मंदिर दर्शनासाठी आतमध्ये जाणार आहेत। इथे काही शिवसैनिक देखील आलेले, आपण त्यांच्याशी देखील काही बोलण्याचा प्रयत्न करत आहोत। काही उत्तर प्रदेशचे शिवसैनिक आहेत, त्याचबरोबर काही महाराष्ट्रातून आलेले देखील शिवसैनिक आहेत, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आहेत, आपण महाराष्ट्रातून इथे आलेला आहात साहेब, आता थोड्याच वेळात इथे येणार आहेत, काय प्रतिक्रिया तुमची राम मंदिर? साहेबांनी इथे अयोध्येत जेव्हा आलेले, ज्या ज्या वेळेला साहेब अयोध्येत आले त्यावेळेला अयोध्येमध्ये चांगला निर्णय झाला। पहिल्या वेळेला जेव्हा साहेब आलेले तेव्हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला आणि इतके वर्ष असलेली राम मंदिर बनवायची जागा आपल्याला मिळाली हिंदुत्वाला। माननीय बाळासाहेब ठाकरेंनी तेव्हा सांगितलेलं की गर्व से कहो हिंदू हो। त्यानंतर या बाबरीचा ढाचा शिवसैनिकांनी पाडला होता। त्यानंतर आता उद्धव साहेबांनी सांगितलेलं, आमचा मुख्यमंत्री झाल्यानंतर 100 दिवस झाल्यानंतर आम्ही इथे रामलल्लाचे येऊन दर्शन घेणार आहेत। म्हणून आम्ही मोठ्या संख्येने महाराष्ट्रातून सर्व जिल्ह्यामधून शिवसैनिक इथे आलेले आहेत आणि रामलल्लाचा आशीर्वाद घेऊन महाराष्ट्रामध्ये जी विकासाची आम्ही हे आणली आहे तो संपूर्ण फॉर्म्युला संपूर्ण हिंदुस्थानामध्ये जाऊन हिंदुस्थान आम्ही भगवामय करणार आहोत। जय जय शिवाजी, जय श्रीराम। बाळासाहेबांचे सुपुत्र म्हणून उद्धव साहेबांनी सांगितलं होतं की पहिले सरकार फिर मंदिर पहिले मंदिर फिर सरकार अरे साबित झालेले आणि बरोबर उद्धव साहेब आल्यानंतरच जो निकाल लागलेला आहे, ज्या वेळेला उद्धव साहेब महाराष्ट्रातून आले त्यावेळेला चांगलाच निर्णय झालेला आहे आणि आम्हाला उद्धव साहेबांबद्दल सार्थ अभिमान आहे। इतरही शिवसैनिक इथे मोठ्या संख्येने आलेले आहेत। थोड्याच वेळात इथे उद्धव ठाकरे आपल्या शिवसेना नेत्यांसह इथे येणार आहेत। अनेक नेते मंडळी इथे आलेले आहेत। आपण समोर पाहिलं तर कल्याण डोंबिवलीहून जे आलेले शिवसैनिक आहेत ते देखील इथे मोठ्या संख्येने आहेत। आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न, आपली काय प्रतिक्रिया? तुम्ही दर्शन घेऊन आला तिथे? दर्शनासाठी चाललेलं आहे, उद्धव साहेब दर्शनासाठी आलेले आहेत आणि ठाण्यावरून 2-2.5 हजार लोक शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली दर्शनासाठी उद्धव साहेबांच्या सह जाणार आहेत। तुम्ही एकत्र जाणार आहे? हा, एक प्रवास करून आम्ही आलेलो आहोत। उद्धवसाहेब ठाकरे तिसऱ्यांदा अयोध्यामध्ये येत आहे। शिवसैनिक आल्याचं आपण बघतोय आणि त्यांच्या उलट भावना सगळ्यांना आनंद आहे की उद्धव ठाकरे थोड्याच वेळात इथे येतात। ते जे नियोजित मंदिराची जागा आहे तिथे जाऊन ते त्या रामलल्लाचं तिथे दर्शन घेतील आणि निश्चितच राम मंदिर उभारणीच्या संदर्भात शिवसेनेचा मोठा हातभार लागल्याची भावना देखील त्यांनी व्यक्त केलेली आहे। पुढे पाहूया आता नाशिकमध्ये, आज नाशिकमध्ये काय झालं बघा। शिवसैनिकांच्या वतीनं काळाराम मंदिरामध्ये महाआरती करण्यात आली। आज उद्धव ठाकरे अयोध्येमध्ये तर शिवसैनिक आज नाशिकमध्ये महाआरती करतात। शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्रेकनंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की येस बँकेचे संस्थापक राणा कपूर ईडी कार्यालयात दाखल झालेत। त्यांची चौकशी केली जाते। आरबीआयनं येस बँकेवरती निर्बंध घातलेत। आर्थिक अनियमितपणा आणि अवाजवी कर्ज वाटपामुळे रिझर्व्ह बँकेनं येस बँकेचं संचालक मंडळ बरखास्त केलं। येस बँकेवर प्रशासक नियुक्त करण्यात आलाय, मात्र खात्यातून केवळ 50,000पर्यंत रक्कम काढण्याची मर्यादा घालण्यात आल्याने येस बँकेचे खातेदार हवालदिल झालेत। प्रत्येकाच्या मनात एक चिंता आहे की आपली जी रक्कम आपण ठेवलेली, आपल्या ज्या ठेवी आहेत त्याचं काय होणार, ते परत मिळतील की नाही। पण त्यावरती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल दिलासादायक घोषणा केली। त्यांनी सांगितलं की आपली ठेव ही निश्चितपणे सुरक्षित आहे, त्याबद्दल चिंता करू नका। आणि आता SBI बँक येस बँकेचा 49% वाटा जो आहे तो आपल्याकडे घेणार, म्हणजे 49% शेअर्स ते टेक ओव्हर करणार आहे आणि लवकरच या सगळ्या परिस्थितीतनं येस बँकेला कसं बाहेर काढता येईल या संबंधीचा आराखडा जो आहे तो तयार केला जातो। येस बँकेच्या व्यवहारात अनियमितता असल्यानंतर आरबीआयनं बँकेवर निर्बंध घातले आणि त्यामुळे ग्राहकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झाल्याचं आपण बघतोय। जमा झालेले पैसे काढता येत नसल्यानं काय करायचा असा प्रश्न खातेदारांना सतावतोय। मुंबईतील येस बँकेमधील ग्राहकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। पैसे काढण्यासाठी शाखेमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळते। बँकेतील ग्राहकांची काय नेमकी भावना आहे आम्ही जाणून घेतलं। येस बँकेच्या व्यवहारामध्ये आरबीआयला अनियमितता आढळून आली आणि यानंतर आरबीआयने आता येस बँकेच्या व्यवहारावर सुद्धा निर्बंध लावले। प्रत्येक खातेदाराला आपल्या अकाउंटमधनं महिन्याला 50,000 रुपयेच काढता येईल अशा प्रकारची घोषणा काल आरबीआयकडनं करण्यात आली आणि या घोषणेनंतर आता आपण जर बघितलं तर येस बँकेच्या
बाहेर येस बँकेच्या खातेदारांनी अक्षरशः रांग लावली आहे। सकाळपासूनच हे चित्र येस बँकेच्या बाहेर आपल्याला दिसून येते। आपल्यासोबत काही खातेदार आहेत, त्यांच्यापैकी अमित चव्हाण हे खातेदार आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। अमितजी, तुम्ही मला सांगा, नेमके तुम्ही बँकेत कशा प्रकारे पैसे जमा करत होता, कशाचे होते आणि काय व्यवहार होता तुमचा? कसं असतं, आमच्या प्रत्येक व्यवहार झाल्यानंतर आपण प्रत्येकजण बँकेतच पैसे सेव्ह राहतील म्हणून आपण बँकेत जमा करतो। आमच्या माझ्या कामधंद्याचे पैसे, थोडे वाचलेले पैसे ते आपण FDच्या स्वरूपात असे करून आम्ही पैसे जमा करतो। आता टोटल आमचे 6 लाख रुपये अकाउंटमध्ये 3 लाख रुपये आणि 3 लाख रुपयाची FD होती। काल अचानक सकाळी आम्हाला कळालं की बँकेचे व्यवहार बंद झालेले आहेत। त्यामुळे आम्ही कालपासून इथे येऊन उभं राहतो आहे। आज मिळतील पैसे, उद्या आता सांगण्यात आलं की महिन्याला फक्त 50 रुपये। आज आम्ही आमचा व्यवहार सगळा ह्याच्यामध्ये असल्याकारणे आमचा समजा कामधंदा पूर्णपणे ठप झालेला आहे। 50,000 रुपये मिळाल्यानंतर आम्ही तो व्यवहारात कसा आमचा व्यवहार कसा करायचा, आमचा कामधंदा कसा करायचा आणि ह्या सगळ्या गोष्टीचा तर आम्हाला प्रश्न आहे। म्हणजे आजच्या तारखेत असं झालं आहे की बँक डुबणं ही कुठले कामधंदे, कुठला व्यवसाय करतात? आमचा कपड्याचा व्यवसाय आहे। माझ्याकडे 4 माणसं काम करतात, त्याच्यानंतर आम्हाला त्यांना पगार द्यावा लागतो। रोजच्या रोज पगारावरती माणसं आहेत ती, पण आम्हाला माल खरेदी करावं तर माल तर कोण आम्हाला उधारीवरती देत नाही, आम्हाला रोख देऊनच करा। तर ते चेक द्यावे लागतात। ते आता जे चेक दिले होते तेही चेक बाउन्स होत आहेत, कारण का बँकेतून ते रिलीजच होत नाही आहेत, ते बँकेतून क्लिअर होत नाही आहे, काही होत नाही। त्यामुळे आम्ही आता करायचं काय असं वेळ आता म्हणजे प्रत्येक नियमित झालं आहे। तर ते बँक डुबणं म्हणजे रात्री तुम्ही झोपला की सकाळी उठल्यावर बघता की एक बँक डुबली आहे। म्हणजे रात्रीच ह्या गोष्टी कशा होतात हेच आम्हाला कळत नाही। म्हणजे माणसाने आता बँकेत पण सेफ ठेवायचे नाहीत का पैसे, माणसांनी करायचं काय? साहजिक प्रश्न आहे की सर्वसामान्य माणूस पैसे तर काय एवढे घरात ठेवणार आहे, तो बँकेतच ठेवेल आणि अर्थात त्याच्या अपेक्षा असतात। पण आता खातेदार चिंतेत आहेत। पुढे पाहूयात, कोरोना व्हायरसच्या बचावासाठी राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेकडून जय्यत तयारी केली जाते। मुंबईतील पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयासह वांद्र्यातील भाभा, कुर्ल्यातील बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात आयसोलेटेड बेड्सची व्यवस्था करण्यात आली आणि या रुग्णालयात येणाऱ्या लोकांची संख्या वाढते। आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि बंदरावर येणाऱ्या प्रत्येकाची कोविड-19 साठी स्क्रीनिंग करण्यात येतं। चीनच्या वुहानमधून आलेला कोरोना व्हायरस आता भारतात सुद्धा पसरत चाललेला आहे। महाराष्ट्र राज्य सरकारने सुद्धा या संदर्भात जे आहे ते काळजी घेण्याचं आवाहन केलेलं आहे। सध्या आपण आलो आहोत मुंबईच्या कस्तुरबा हॉस्पिटल समोर, जिथे तुम्ही बघू शकता कस्तुरबा हॉस्पिटल जे आहे ते महत्त्वाचं संक्रमित आजार जे आहे त्याच्यासाठी हे हॉस्पिटल प्रसिद्ध आहे आणि या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये येणाऱ्यांची संख्या जी आहे ती वाढत चाललेली आहे। या ठिकाणी असलेले सुरक्षा गार्ड जे आहेत त्यांनी सुद्धा मास्क लावलेला आहे, कारण कोरोना व्हायरस जो आहे तो जास्त करून असा संक्रमित आजार जो आहे तो हवेद्वारे पसरतो, त्यामुळे अशा प्रकारची काळजी जी आहे या ठिकाणी सुरक्षा रक्षक तर घेतच आहेत। त्याचबरोबर इथे येणारे जे लोक आहेत ते सुद्धा मास्क लावून जास्तीत जास्त प्रमाणात येताना दिसून येत आहे। एकूणच महाराष्ट्र राज्य सरकारने जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारचे हॉस्पिटल्स आणि नगरपालिकेचे हॉस्पिटल जे आहेत त्या ठिकाणी आयसोलेशन बेड्स आणि आयसोलेशन वॉर्ड्स जे आहेत ते ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत मुंबईमध्ये, खास करून कारण मुंबईमध्ये परदेशातून येणाऱ्या लोकांची संख्या जी आहे ती जास्त करून असते। त्यामुळे मुंबईमध्ये जे आहे ते मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि जे मुंबईचे बंदर आहेत त्या ठिकाणी कोविड-19 या कोरोना व्हायरसच्या आजाराची जी आहे ती खास करून स्क्रीनिंग करण्यात येत आहे। आतापर्यंत 70,000पेक्षा जास्त पर्यटक जे आहेत त्यांची स्क्रीनिंग करण्यात आलेली आहे आणि मुंबईचे 4 हॉस्पिटल्स जे आहेत, कस्तुरबा हॉस्पिटल, बाळासाहेब ठाकरे हॉस्पिटल, भाभा कुर्ला, भाभा बँड्रा हॉस्पिटल आणि राजेवाडी हॉस्पिटल अशा हॉस्पिटलमध्ये जे आहे ती खास करून कोरोना व्हायरसच्या निपटण्यासाठी जे आहे ते खास करून तयारी करण्यात आलेली आहे। चांगली गोष्ट ही आहे की महाराष्ट्रात अद्यापही कोरोना व्हायरसचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाहीये, मात्र राज्य सरकार आणि मुंबई BMC जी आहे ती कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी जी आहे ती पूर्णपणे तयार आहे। जर्नलिस्ट रमेशसह ज्योत्स्ना गंगे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। यानंतर वेळ झाली का ब्रेकची, ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर जाऊयात कोकणामध्ये। कोकणात शिमगोत्सवाला सुरुवात झाली आहे। गुहागरमध्ये आज पारंपरिक पद्धतीने पहिली होळी म्हणजेच त्रयोदशीचे होम पेटवण्यात आले। यावेळी चाकरमान्यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ एकत्र आले होते। ढोल ताशांच्या गजरात पालखी नाचवत गावाच्या सहाण्याच्या ठिकाणी गवताची मोठी होळी सजवत आबालवृद्ध एकत्र येऊन होळी पेटवतात। आजची ही होळी पेटल्यानंतर ग्रामदेवतेची पालखी प्रत्येकाच्या घरी नेली जाते आणि या होळीचं वैशिष्ट्य म्हणजे नवीन लग्न झालेले नवरदेव जे आहेत ते या होळीच्या भोवती धावत प्रदक्षिणा मारतात आणि नंतर होळीत नारळ टाकला जातो। कोकणातली ही होळी पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं गर्दी आज बघायला मिळाली। कोकणातील होळीचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे काळ्या रंगाचा पायगुळ घातलेला संकासूर या
संकासुराचा नाच देखील पाहण्यासाठी राज्यातील अनेक भाविक या कोकणामध्ये येत असतात. यानंतर